नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा एका खास कारणाकरता कवितेच्या व्हिडिओच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. आजची माझी कविता माझ्या लाडक्या लेकीकरता आहे, जिला दुर्दैवाने मागच्या वर्षी देवाज्ञा झाली. माझे नातलग आणि मित्रमंडळी तिला भेटले आहेत, त्यामुळे त्यांना या भावना नक्कीच समजतील. पण जे तिला भेटले नाहीयेत त्यांच्यासमोरही तिचे एक जिवंत चित्र उभे राहील आणि त्यांनाही ह्या भावना कळतील याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे कविता जरूर बघा. या कवितेची कवयित्री आहे निरुपमा मेहेंदळे. जवळजवळ 1 वर्ष झालं तुला आमच्यातून जाऊन. जवळजवळ 1 वर्ष झालं तुला आमच्यातून जाऊन. बरेच काही सांगायचे होते एकमेकींना, जे मनातच गेले राहून. जेमतेम 1 महिन्याची होतीस जेव्हा आम्ही तुला घरी घेऊन आलो, आणि तेव्हापासून शार्दूल बरोबरच तुझेही मम्मा बाबा आम्ही झालो. शार्दूलला मी कायमच म्हणायचे की त्याला बहीण हवी म्हणून ठरवले तुला आणायचे. विचारात होते की काय बरं नाव ठेवूयात तुझे, कॉफी की स्टफी. पण गुबगुबीत कापसाचा गोळा होतीस म्हणून नाव ठेवले फ्लफी. जिथे बाबा जाईल तिथे त्याच्या मागे मागे तू असायचीस. जिथे बाबा जाईल तिथे त्याच्या मागे मागे तू असायचीस. झोपताना मात्र न चुकता मम्माच्या कुशीत शिरायचीस. शार्दूल दादाचे तर तुझ्या वाचून पान नाही हलायचे. शार्दूल दादाचे तर तुझ्या वाचून पान नाही हलायचे, आणि आम्ही त्याला रागावलेले तुला अजिबात नाही चालायचे. इतक्या वर्षात सर्वांनाच आपलेसे केलेस तू तुझ्या प्रेमळ स्वभावाने. इतक्या वर्षात सर्वांनाच आपलेसे केलेस तू तुझ्या प्रेमळ स्वभावाने. खास तुला भेटायला किती जण घरी येऊ लागले अतिशय कौतुकाने. माणसांना तर जीव लावलासच ग, पण फ्लॅश फ्रेड आणि फ्लूक या मांजरांनाही तू खूप प्रेम दिलेस. माणसांना तर जीव लावलासच, पण फ्लॅश फ्रेड आणि फ्लूक या मांजरांनाही तू खूप प्रेम दिलेस. कुत्रा मांजर सुद्धा आई मुलासारखे राहू शकतात हे त्यांना दूध पाजून तू सिद्ध केलेस. तुझ्या सहवासात 10 वर्ष खूपच गेली आनंदात. तुझ्या सहवासात 10 वर्ष खूपच गेली आनंदात. पण कळलेच नाही की आमची फ्लफू किती पटकन शिरली म्हातारवयात. अचानक एक दिवस दुर्दैवाने ती वेळ आली आणि 19 ऑगस्ट 2023 तुला देवाज्ञा झाली. आता आमचा एकही दिवस तुझ्या आठवणींशिवाय जात नाही ग राणी. बाहेरून आल्यावर दारापाशी आतुरतेने वाट बघणारे आता घरात नसते कोणी. तुझे बोलके डोळे आणि निरागस चेहरा सतत डोळ्यासमोर येतो. ती वळवळणारी शेपटी आणि ओले नाक याचा आजही भास होतो. दूध, दही, टोमॅटो, अंडी, रवा, केक, मोदक यातले अगदी काही. दूध, दही, टोमॅटो, अंडी, रवा, केक, मोदक यातले अगदी काही आजही खाताना डोळ्यातून पाणी आल्या वाचून राहत नाही. फ्लूकला आजही वाटतं कधीतरी फ्लफीताई त्याला जवळ घेईल. फ्लूकला आजही वाटतं कधीतरी फ्लफीताई त्याला जवळ घेईल. फोटो समोर बसून राहतो तुझ्या, की कदाचित फोटो मधून ताई बाहेर येईल. तुझ्यामुळे निस्वार्थी प्रेम काय असते हे आम्ही नक्कीच शिकलो. तुझ्यामुळे निस्वार्थी प्रेम काय असते हे आम्ही नक्कीच शिकलो. पण त्या निरागस प्रेमाला आज आम्ही मात्र आहोत मुकलो. खात्री आहे तुझ्या आसपासच्या सर्वांना तू आजही लावला असशील लळा. खात्री आहे तुझ्या आसपासच्या सर्वांना तू आजही लावला असशील लळा. जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा, हीच इच्छा आहे ग फ्लफी बाळा. हीच इच्छा आहे ग फ्लफी बाळा.